आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शांत व्हा। पारूच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते आदित्यचं सुरक्षा कवच आहे आणि या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आदित्यचं रक्षण एक मुलगी करते आणि ती मुलगी म्हणजे पारू। बूमरँग झालं। मी केलेला प्लॅन माझ्यावरच उलटला। आदित्यला जे काही सांगितलं त्यानंतर तो त्या मूर्ख पारूचा हेट करेल असं वाटलं होतं, पण इथे तर उलटच झालं। आता यांची छोटीशी लव्ह स्टोरी मोठी होणार। त्याने तिला बायको म्हणून स्वीकारलं। मूर्ख कुठला। म्हणजे आता पारू लवकरच या घरात सून म्हणून येईल। नाही 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 नाही, आता मला तिच्या मंगळसूत्राची विल्हेवाट लावावीच लागेल। आता लास्ट वे पण राहिलं ते म्हणजे हे सगळं अहिल्याला जाऊन सांगणं। बस। अहिल्यादेवी, आदित्यच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग आहेच आहे, पण हे लग्न थोडंसं वेगळंच आहे। वेगळं म्हणजे? मी सांगते। ते वेगळं यासाठी असणार आहे कारण तुमच्या लाडक्या आदित्याचं लग्न ते ऑलरेडी झालंय। दिशा, ओ हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला हे आवडणार नाही, पण तुम्हाला न आवडणार एक छोटंसं खरं सांगून टाकते आज तुम्हाला। तुमची लाडकी मोलकरीण पारू ती गेले कित्येक महिन्यापासून तुमच्या थोरल्या लेकाचं म्हणजे आदित्यचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात लटकवत फिरते। ती स्वतःला किर्लोस्करांची सून समजते आणि या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण सुद्धा। तू काय बोलतेस? तुला कळतंय दिशा? हो। शांत व्हा। पारूच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते आदित्यचं सुरक्षा कवच आहे आणि या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आदित्यचं रक्षण एक मुलगी करते आणि ती मुलगी म्हणजे पारू। ऐकलंस गुरुजी आता काय म्हणाले ते? पारू माझ्या आदित्यचं रक्षा कवच आहे आणि माझं माझ्या आदित्यवर प्रचंड प्रेम आहे। तो जर एखाद्या मुलीवर प्रेम करत असेल तर मी तिला का नाही स्वीकारणार? मी जर तुला या घरची सून म्हणून स्वीकारू शकते ना, तर मी पारूला स्वीकारूच शकते। तसेही पारूचे या घरावर खूप उपकार आहेत आणि पारूच या घरची सून होण्या योग्य आहे। ती भिकारडी पारू नाही 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 नाही, मला हा फॉर्म्युला या पद्धतीने वापरून नाही चालणार। मी जर हे असं अहिल्याला सगळं खरं सांगून टाकलं तर मे बी ती पारूला ऍक्सेप्ट पण करेल सून म्हणून। मला काहीतरी वेगळं करावं लागेल।